राज्यपालांच्या नियुक्तींच्या 12 आमदारांचा विषय आहे, अजूनपर्यंत तो मार्गी लागला 6 महिने होऊन गेले. एवढं कोणतं संशोधन चालू आहे? सर्जिकल स्ट्राईक बालकोटवर तर मोदींनी 24 तासात केला होता, सगळा अभ्यास वगैरे करून त्यावेळेला. आता कुठला एवढ्या 12 आमदारांसंदर्भात संशोधन सुरू आहे? कोणाला PhD करायची आहे का त्याच्यावर? तर ती करून घ्या. पण 12 आमदारांचं सदस्यत्व रोखून ठेवणं अशा प्रकारे हा घटनेचा भंग आहे. जर कोणी म्हणत असतील वकील की कायद्यामध्ये असं लिहिलेलं नाही कुठे की राज्यपालांनी कोणत्या कालमर्यादेत हे सदस्य नेमले पाहिजे, तर त्यांना कायदा माहीत नाही. याचा अर्थ असाही नाही की विधान परिषदेमध्ये 12 सदस्य तहयात नेमायचेच नाही. यात राजकारण आहे. हा महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय आहे आणि लोकशाही, संसदीय लोकशाहीचा सरळ सरळ अवमान आहे. आता तर मी असं वाचलं की राजभवनातूनच सांगण्यात आलं की त्या फाईलचा कुठे शोध लागत नाही, आता पता नहीं लगता है. ये तो बहुत ही भयंकर और गंभीर समस्या है. तो क्या वहाँ कोई तूफ़ान आया और तूफ़ान में वो फाइल बह गई, या कोई वो भूत प्रेत वहाँ आते हैं ना, लोग ज़्यादा आते हैं आजकल वहाँ, वो चुरा कर लेके गए. तो देखना पड़ेगा. लेकिन इस प्रकार से नियम बाह्य वर्तन करना, घटना बाह्य काम करना, महत्वपूर्ण पदों पर बैठे हुए व्यक्ति को शोभा नहीं देता. अगर ये 12 सदस्य आज होते, उनको नियुक्त किया होता, तो ये सब वो जो सब विधायक है, विधायक बनते थे, वो आज कोरोना के संकट में महाराष्ट्र में बहुत ज़ोर से काम को लगते. मुख्यमंत्री जी को सहायता होती काम करने में. लेकिन राजनीति के चलते 12 सदस्यों की नियुक्ति रोक दी गई है. अब तो हाईकोर्ट ने सवाल पूछा है, फाइल कहाँ है? हाईकोर्ट ने सवाल पूछा है, तो हाईकोर्ट को जवाब देना पड़ेगा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1,500 कोटी राज्याला द्यावे अशी मागणी करण्यात आली होती, ती सुद्धा पूर्ण झाली नाही. महाराष्ट्राची जनता बेहाल, त्यांना मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे. त्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत, बरोबर आहे. मुख्यमंत्री हे जनतेच्या अपेक्षेला खरे उतरतील. पण या महाराष्ट्राला लुटण्याचं काम सातत्यानं दिल्लीवाले करत असतात. मुंबईला त्यांची काही जबाबदारी आहे की नाही? प्रधानमंत्री गुजरातला जातात आणि एका झटक्यात 1,000 कोटी रुपये देतात. बाजूला महाराष्ट्र आहे जुळं भावंड गुजरातचंच, किंवा गुजरात जुळं भावंड आहे महाराष्ट्राचं, गोवा जुळं भावंड आहे महाराष्ट्राचं. महाराष्ट्राला काही नाही, गोव्याला काही नाही. म्हणजे इथल्या लोकांनी आमच्या तडफडून मरायचं का? तुम्हाला मजा वाटते? हे एक प्रकारचं निर्घृण कृत्य आहे. तो महाराष्ट्र में नुकसान हुआ है, मुआवजे की बात करेंगे? हम तो ज़रूर बात करेंगे, केंद्र से भी बात करेंगे, मुख्यमंत्री बात करेंगे. लेकिन ये समय ऐसा है कि केंद्र और राज्य में संघर्ष नहीं होना चाहिए किसी भी हालत में. लेकिन अगर आप गुजरात को जो तूफ़ान आया, चक्रवात आया, उसके लिए आप 1,000 करोड़ दे सकते हैं बिना मांगे. लेकिन महाराष्ट्र का जो आक्रोश है, आकांत है, दुख है, वेदना है, उनको आप समझ नहीं पाते और हमको बार बार झोली फैलानी पड़ती है, हाथ फैलाने पड़ते हैं. ये सब यहाँ की जनता देख रही है. तो बाबा रामदेव ने एलोपैथी दवा को लेकर और डॉक्टर हर्षवर्धन, अभी देखिए ये डॉक्टर हर्षवर्धन और बाबा रामदेव की बात है. अगर बाबा रामदेव जी ने जो बात की है वो किसी और ने की होती, किसी अपोजिशन पार्टी के संदर्भ में किसी नेता ने, तो अब तक बीजेपी ने सड़क पर उतरकर चक्का जाम किया होता. सर, कोरोनाच्या काळामध्ये औरंगाबादमध्ये कोरोना झालेले लोक हे रोजगार हमीच्या कामावर होते, अशा प्रकारची त्या संदर्भात मंत्री जे आहेत
पण अशा पद्धतीने ते बोलतील ना, माझ्याकडे माहिती नाही आहे. मी आपल्याच माध्यमातून ती बातमी पाहिली, माझ्याकडे पक्की माहिती नाही. सर, नाना पटोलेंनी टीका केलेली आहे. ते म्हणाले की काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे. बरोबर आहे. आम्ही असं कधीच म्हटलं नाही की काँग्रेसशिवाय सरकार आहे. नाना पटोलेंना अशी शंका काय यावी? आम्हाला पूर्ण माहिती आहे. आणि हे सरकार बनवताना आम्ही आघाडीवर होतो. बाकी सगळे नंतर आले, ठीक आहे. पण काँग्रेस किंवा सोनियाजी, राहुल गांधीजी, प्रियंकाजी यांच्याशी आमच्या चर्चा सुरूच होत्या सुरुवातीपासून. शरद पवार असतील, अन्य नेते असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील. त्याच्यामुळे हे सरकार जे आहे हे एकमेकांच्या मदतीनं, एकमेकांच्या सहकार्यानंच चाललं आहे. आणि याचं विस्मरण तिन्ही पक्षापैकी कोणालाही झालेलं नाही. नाना पटोले ने जो बोला है कि सरकार कांग्रेस है तो सरकार होता है, डेफिनेटली उसको किसने नकारा है क्या? नाना पाटोले जी के साथ किसी ने इस प्रकार से चर्चा की है कि आपके सिवाय सरकार बन गई है? कांग्रेस तो महत्वपूर्ण स्तंभ है एक सरकार का है. सोनिया गांधी और राहुल गांधी जी ने सम्मति दी, परमिशन दी, इसलिए सरकार बनी है. सर, एक आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे. वुहानमध्ये कोरोनाचे जीवाणू सापडले होते. WHO प्रश्न. थँक्यू सर. थँक्यू. हरी संसार संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे